एक महत्त्वाची अपडेट आहे। अकोलेकरांनी रेल्वे मार्गासाठी एल्गार पुकारलाय। अकोले तालुक्यातील हजारो नागरिकांकडून संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा, नाशिक शिर्डी शहापूर रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण व्हावं, या दोन मुख्य मागण्या आंदोलकांच्या आहेत। या मागण्यांसाठी आज अकोले बंदची हाक देण्यात आली आहे। मोर्चात आमदार डॉक्टर किरण लहामटे, आमदार सत्यजित तांबे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी आमदार वैभव पिचड, माजी आमदार सुधीर तांबे यासह सर्व पक्षातील पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती आहे। तर नागरिकांकडून संगमनेर प्रांत कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आले। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले संगमनेर मार्गे न्यावी अशी मागणी आहे। या मागण्यांसाठी आज बंदची हाक देण्यात आली आहे। रेल्वे मार्गासाठी अकोलेकरांनी एल्गार पुकारलेला आहे। संगमनेर प्रांत कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आले। अकोले तालुक्यातल्या हजारो नागरिकांनी संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चाचं आयोजन केलंय। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोल्यामध्ये थांबा मिळावा, नाशिक शिर्डी शहापूर रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षण व्हावं, या दोन मुख्य मागण्या आंदोलकांच्या आहेत आणि या मागण्यांसाठी आज अकोले बंदची हाक देण्यात आली आहे। या मोर्चामध्ये अनेक नेते सहभागी होणार आहेत। त्यातली प्रमुख नावं आहेत डॉक्टर किरण लहामटे, आमदार सत्यजित तांबे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी आमदार वैभव पिचड आणि माजी आमदार सुधीर तांबे सहभागी होतील। गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेली नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर ऐवजी आता अहिल्यानगर आणि शिर्डी या मार्गे जाणार असल्याचं लोकसभेत वक्तव्य आल्यानंतर आता अकोले तालुक्याने देखील आपली वेगळी भूमिका घेतलेली आहे। नाशिक पुणे हा रेल्वे मार्ग अकोले मार्गे करावा या मागणीसाठी आज अकोलेकरांनी सर्वपक्षीय बंद ठेवून याची मागणी केलेली आहे। एकूणच जर पाहिलं तर आता मी अकोले बस स्थानकासमोर आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर आज सकाळपासूनच जे आस्थापना आहेत या सगळ्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत आणि एकूणच जर पाहिलं तर 10 वाजता अकोलेतून मोटरसायकलद्वारे या ठिकाणी जे अकोलेकर आहेत ते संगमनेर म्हणजे इथून 24 किलोमीटर अंतरावर संगमनेरमध्ये जाणार आहेत आणि त्या ठिकाणी त्या प्रांत कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। एकूणच पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक पुणे रेल्वे याची मागणी आहे। जे अकोलेकर आहेत ते आपल्या संघ बोलण्यासाठी आहेत। काय नेमकी प्रमुख मागणी आहे अकोलेकरांची? एक रास्त मागणी अशी आहे की जी मूळ प्रस्तावना जी केंद्र रेल्वेची होती की नाशिकवरून अकोले मार्गे पुन्हा ही हायस्पीड रेल्वे केंद्र शासनाने मंजूर केलेली होती, परंतु मध्यंतरी त्या रेल्वेचा मार्गक्रम एकाच वेळेस दोनदा बदलला आणि म्हणून हे जे 3 वर्षापासून हे जे मार्गक्रम जे बदलण्याचं काम जे केंद्र शासनाने सुरू केलंय याच्याविषयी प्रचंड रोष अकोलेकरांच्या मनात झालेला आहे। कारण अकोलेला हा एकच मोठा दुवा होता की कुठेतरी एक रिंग रोडच्या माध्यमातून मेट्रो सिटीला जोडण्याचं काम एक करण्यात येणार होतं, परंतु ज्या वेळेस हा जो मार्ग आहे पुन्हा राहता मार्गे शिर्डीला गेला त्यावेळेस खऱ्या अर्थाने अकोलेकर हे प्रचंड आक्रोश झालेले आणि त्यांना खऱ्या अर्थाने सरकारवर भरोसाच राहिला नाही की बाबा सर्वसामान्य लोक। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। पुढचे अपडेट्स आकांक्षा सोबत पाहत रहा एबीपी माझा।